Okay, welcome guys. Today we are going to start the geometry lesson. First lesson, that is similarities. Okay, आज आपण geometryचा टॉपिक स्टार्ट करत आहोत. ओके, आणि सिमिलॅरिटीज मध्ये आपला पहिला जो टॉपिक आहे दॅट इज रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड कसं करायचं ह्या टॉपिक मध्ये आपण शिकणार आहे. नाउ जस्ट सी गाइस, हे दोन ट्रायंगल्स आहेत ए बी सी, ज्याच्यामध्ये ए एम ही त्याची हाईट आहे. ओके, आणि हा बी सी हे त्याची बेस आहे. इज इट क्लिअर? आणि अजून एक कुठलाही ट्रायंगल घेऊया. फॉर एक्झाम्पल पी क्यू आर, आणि त्याच्यामध्ये हा पी एन ही त्याची हाईट आहे H2 आणि ह्याची बेस आहे हा B2, दॅट इज क्यू आर. इज इट क्लिअर? नाउ गाइस, आपल्याला फाइंड काय करायचं? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. नाउ गाइस, जस्ट वी ऑल नो दॅट व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल. Area of triangle is half into base into height. What is area of triangle, guys? It is half into base into height. बरोबर? Now guys, या दोन्ही ट्रायंगलचा रेशोज घ्यायचा एरियाचा. मग एरिया ऑफ ट्रायंगल पहिला ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to same. We will apply the formula half into base of the triangle ABC, base काय BC, into height काय AM, बरोबर, अपॉन इन द सेम वे परत एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय हाफ into base काय गाइस, व्हाट इज बेस QR, and what is height guys PN, सॉरी height. इज इट क्लिअर? आता गाइस बघा, हाफ हाफ कट झालं, तो देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR काय येणार? इन्स्टेड ऑफ BC, बेस आपण काय कन्सिडर केला आहे? BC ला काय केलेलं आहे? B1, आणि हाईट काय कन्सिडर केलेलं आहे? A1, AM काय गाइस H1. इज इट क्लिअर? आणि गाइस सेकंड ट्रायंगलचा व्हॉट इज बेस QR च्या जागी आपण काय लिहिणार? B2 इंटू व्हॉट इज हाईट गाइस H2. इज इट क्लिअर? म्हणजे इन शॉर्ट रेशोज ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ दी काय करस्पॉन्डिंग प्रोडक्ट रेशोज ऑफ प्रोडक्ट ऑफ बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. हा फर्स्ट पार्ट आहे. इज इट क्लिअर? समजतंय? नाउ गाइस, नाउ इफ बेस इज कॉमन, बेस इज कॉमन और इक्वल पण म्हणूया. बेस कॉमन असू दे या इक्वल असू दे. ओके, दॅट मीन्स व्हॉट गाइस B1 इज इक्वल टू B2. ओके, तो इन सिंपली हाच एरिया काय होणार गाइस? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, यस गाइस, सिंपली बेस कॉमन आहे तो B1 काय होणार गाइस? सो पहिला हे लिहून घेऊया, B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. इज इट क्लिअर? हा फर्स्ट स्टेप मधनं. बट B1 आणि B2 इक्वल आहेत म्हणजे हे दोन्ही काय झाले? कट. म्हणजे राहिलं काय गाइस? H1 upon H2. Is it clear? Means guys, if base are common, ratios of areas of two triangle is equal to ratios of their corresponding height. कळलं तुम्हाला? बेस कॉमन असेल तर रेशो हाईट वरती डिपेंडंट आहे. अँड नाउ इफ थर्ड पार्ट, हा सेकंड पार्ट आपण बघितला. थर्ड पार्ट गाइस, इफ हाईट इज कॉमन, काय? इफ हाईट इज कॉमन, हाईट जर कॉमन म्हणजे काय? H1 इज इक्वल टू H2. Same guys, again we will write area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to काय असतं? B1 into H1 upon B2 into H2. बरोबर? नाव हाईट कॉमन आहे म्हणजे H1 आणि H2 इक्वल आहे, ते रिड्यूस झाले. तर फायनली राहिलं काय गाइस? इट इज B1 upon B2. Means guys, if heights of the two triangles are common, then ratios of areas of two triangle is equal to ratios of corresponding base. Is it clear? हा second part आणि हा आपला third part. Hope so you all got it. Is it clear? 1 या 2 मार्क्स साठी हा टॉपिक येतो. समजले guys? Okay. Okay guys, now we'll start with the exercise. First exercise, you can just read the question. Guys, बघा क्वेश्चन मध्ये असं दिलेलं आहे, base of triangle is 9 and height is 5. Base of a triangle, base B1 पकडूया, it is 9 आणि height H1 पकडूया 5. In the same way guys, base of another triangle is 10 and height is 6. Base of another triangle, त्याला B2 पकडलं, it is 10 units
आणि हाईट किती आहे H2 is equal to 6. युनिट्स दिले नसेल तर युनिट्स दिल्या. इज इट क्लिअर? आणि आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे टू फाइंड गाइस रेशियोज ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल. म्हणजे इन शॉर्ट रेशियोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल 1 टू एरिया ऑफ ट्रायंगल 2 हा रेशो आपल्याला फाइंड करायचा. तर गाइस वी ऑल नो दॅट आत्ताच आपण यूज केलं एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू काय गाइस B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आत्ताच आपण बघितलं थेरम ऑफ काय गाइस रेशो ऑफ थेरम ऑफ एरियाज ऑफ रेशो ऑफ टू ट्रायंगल्स. इज इट क्लिअर? हा रिझन आहे. आता जो थेरम आपण बघितला प्रॉपर्टी बघितली ती आपण लिहू शकतो फक्त रिझन. नाउ गाइस सिंपली पुट द व्हॅल्यू काय गाइस B1 area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to guys बघा B1 into H1. B1 into H1 म्हणजे काय 9 into 5 upon काय guys 10 into 6. इझी सम आहे. आता जी प्रॉपर्टी यूज केली ती अप्लाय करतोय आणि सिम्पली चला याला रिड्यूस करूया आता. 5 1 जा 5 2 जा 3 3 जा 3 2 जा म्हणजे 3 1 जा 3 upon 2 2 जा 4. Is it clear? म्हणजे therefore area of triangle 1 is 2. The ratios of area of triangle 2 which is equal to 3 is to 4. Got it guys? Easy? Okay fine. Okay guys, now just see the second sum. What we can see, एक ट्रायंगल दिलेला आहे ABC आणि त्यालाच अटॅच आहे ADC. We can see guys in this triangle BC is perpendicular to AB. दिसतंय तुम्हाला BC is perpendicular to AD and AD is perpendicular to AB. म्हणजे हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दोन ट्रायंगल जॉईन आहेत. and what else is given guys? just see BC किती दिलेला आहे 4 and AD किती दिलेला आहे 8. is it clear? and we have to find ratios of areas of these two triangle म्हणजे ABC and next ADB. नाउ गाइस एकदम इझी आहे. तुम्ही दोन्ही ट्रायंगल ऑब्झर्व केलं तर दोन्ही ट्रायंगल मध्ये हा जी त्यांची बेस आहे ती बेस काय गाइस कॉमन आहे. मग इफ बेस इज कॉमन रेशियोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू काय रेशियोज ऑफ इट्स हाईट. मग सोल्युशन मध्ये एकदम इझी सम आहे गाइस. देयरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू काय गाइस बघा बेस तर कॉमन आहे. इट इज इक्वल टू काय गाइस H1 अपॉन H2. रिझन आपण लिहू शकतो ट्रायंगल्स हॅव्हिंग काय गाइस कॉमन. रिझन लक्षात ठेवा कॉमन बेस. दोघांची बेस कॉमन असेल तर रेशो इज इक्वल टू काय रेशियो ऑफ हाइट्स गाइस. ओके रेशियोज ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशियोज ऑफ देअर हाइट. मग सिंपल आहे. पुढची स्टेप काय येणार इन्स्टेड ऑफ H1 आपण काय टाकणार गाइस 4 आणि इन्स्टेड ऑफ H2 आपण नेक्स्ट स्टेपला काय टाकणार 8. ह्याला रिड्यूस केलं तर 1/2 येतं. therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल गाइस ADB इज इक्वल टू किती 1:2. व्हॉट इट गाइस एकदम इझी सम. कळलं बेस कॉमन आहे म्हणून रेशो हाईटला प्रोपोर्शनल. इज इट क्लिअर? ओके गाइस नाउ जस्ट सी द थर्ड सम. थर्ड सम मध्ये बघा आपल्याला असा ट्रायंगल दिलेला आहे PQR आहे. यू कॅन जस्ट सी PS इज परपेंडिक्युलर टू PR म्हणजे हा आपल्याला गिवन फिगर आहे आणि QT इज परपेंडिक्युलर टू PR. ओके तर हा गिवन आहे. तर PQRQ किती दिलेला आहे 6. PS किती दिलेला आहे गाइस ही 6. PR किती दिलेला आहे गाइस PR यू कॅन जस्ट सी PR टोटल किती दिलेला आहे 12. इज इट क्लिअर? आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे QT. आता फॉर एक्झाम्पल गाइस बघा ह्या ट्रायंगल मध्ये यू कॅन जस्ट सी दोन हाईट दिसतात आहे. म्हणजे ही एक हाईट असू शकते H1 जी TQ आहे आणि PS इज ऑल्सो हाईट कारण हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. TQ इज परपेंडिक्युलर दिसतंय का गाइस TQ इज परपेंडिक्युलर टू QR म्हणून ही एक हाईट आहे. आणि नेक्स्ट गाइस PS इज परपेंडिक्युलर टू QR म्हणून ही पण ट्रायंगलची हाईट आहे. कळलं? तर या ट्रायंगल मध्ये दोन हाईट्स आहेत. आणि गाइस इथं बेस हा आहे गाइस यू कॅन जस्ट सी इथं बेस दिसतोय PR इज द बेस. येतंय का लक्षात? तर गाइस बघा हा जो बेस दोघांनाही काय गाइस कॉमन आहे आणि किंवा ह्याला B1 म्हणूया. ओके ह्या ट्रायंगलला आणि ह्या ट्रायंगलला इथं बेस काय बघूया B2 बघूया. इज इट क्लिअर? तर ह्या गाइस समजतंय का?
समजून घ्या. बघा मी लिहितो आता पहिला. आता गाईस इथे दोन ट्रायंगल्स आपण असे लिहूया. एक ट्रायंगल लिहूया गाईस आर पी क्यू आर आणि परत खाली परत एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल सेम. इज इट क्लिअर? बट फॉर फर्स्ट ट्रायंगल गाईस बेस काय आहे गाईस? पी क्यू आर साठी आपण ह्याला बेस पकडूया, हा B1 पकडूया. ह्याला बेस काय आहे गाईस? पी आर आणि हाईट काय आहे गाईस? टी क्यू. इज इट क्लिअर? आणि परत त्याच ट्रायंगल साठी एकदा बेस आपण हा पकडू शकतो दॅट इज आर क्यू इंटू एकदा हाईट काय पकडू शकतो? PS. काय समजतंय? इझी समज. त्याच ट्रायंगल साठी एकदा हा बेस असतो, ही हाईट आहे, एकदा ही बेस आहे आणि ही हाईट आहे. तेच लिहिलेलं आहे मी तिथे. इज इट क्लिअर? नाव सिम्पली पुट द व्हॅल्यू. गाइस दोन्ही ट्रायंगल सेम आहेत म्हणजे हा रिड्यूस होऊन काय होणार? 1:1. का होणार? कारण ट्रायंगल सेम आहेत. कट केलं की 1:1 झालं. आता PR च्या जागी व्हॅल्यू लिहा. व्हॉट इज PR? इट इज 12. व्हॉट इज TQ? ते आपल्याला फाइंड करायचंय. व्हॉट इज RQ? RQ आपल्याला दिलेलं आहे गाइस. ओके किती गाइस? 6. इज इट क्लिअर? अँड व्हॉट इज PS? PS पण दिलेलं आहे 6. इज इट क्लिअर? समजतंय तुम्हाला? So again 1/1 is equal to guys 6 1 जा 6 2 जा reduce झालं तर 2/6 into काय आलं? TQ. येत आहे का लक्षात घ्या? समजतंय? तर कट शॉर्ट करतोय. परत हे 2 1 जा 2 3 जा येत आहे. तो 1/1 is equal to TQ/3. Is it clear? Now simply क्रॉस मल्टिप्लाय करा. ओके क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 3 is equal to TQ. आणि इन शॉर्ट TQ ची व्हॅल्यू किती आली गाइस? 3. गॉट इट? इझी सम आहे. समजलाय? ट्रायंगल सेम आहे, फक्त एकदा बेस आणि हाईट चेंज होतात. एकदा बेस ही आहे, हाईट ही आहे, एकदा बेस ही आहे, एकदा हाईट ही आहे. तेच फक्त रेशो लिहिलं. येत आहे का लक्षात? आणि तुम्ही इथं रिझन लिहा. ते मगाशी आपण लिहिलेलं रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. काय गाइस? रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल या टू ट्रायंगल. सॉरी. गॉट इट गाइस? इझी? ओके फाइन. ओके गाइस जस्ट सी द फोर्थ सम नाव. फोर्थ सम मध्ये आपल्याला काय दिसतंय गाइस? बघा असं गिवन फिगर आहे आणि त्या फिगर मध्ये आपल्याला गिवन आहे की AP इज परपेंडिक्युलर टू BC आणि हे AD आणि BC हे एकामेकांना काय गाइस? पॅरलल आहेत. तो गाइस बघा ह्या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आपल्याला दोन ट्रायंगल दिसतात. तर ट्रायंगल फर्स्ट ABC. कुठला ट्रायंगल गाइस? ट्रायंगल ABC. हा एक ट्रायंगल दिसतोय आणि दुसरा ट्रायंगल कुठला दिसतोय गाइस? ट्रायंगल DBC. कुठला ट्रायंगल गाइस? DBC. समजते का गाइस? हे दोन ट्रायंगल्स दिसतात. आता दोन ट्रायंगल आणि दोन ट्रायंगल्स आपल्याला काय फाइंड करायचंय? रेशो फाइंड करायचंय. ओके आणि आता आपण तेच बघितलं. दोन ट्रायंगलचे एरियाचं रेशो फाइंड करायचं म्हणजे काय? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. नाव गाइस पॉइंट टू बी नोटेड इन दिस सम इज हे दोन्ही ट्रायंगल दोन पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. समजतंय का गाइस? दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत. सो वेन दिस इज द कंडिशन या इफ दिस इज द कंडिशन गाइस दोघांची हाईट काय आहे गाइस? सेम. पॉइंट टू बी नोटेड. जर ट्रायंगल्स पॅरलल लाईनच्या मध्ये असतील कुठलेही कधीही गाइस दोन पॅरलल लाईन्स त्याच्यामध्ये ट्रायंगल आहेत कितीही ट्रायंगल्स असतील तर त्यांची हाईट काय असते गाइस? कॉमन असते. आणि परत अजून एक गोष्ट तुम्ही बघा दोन्ही ट्रायंगल मध्ये बेस BCच आहे. बघा ABC मध्ये पण बेस BCच आहे आणि BDC मध्ये पण बेस काय आहे गाइस? BCच आहे. इज इट क्लिअर? म्हणजे ह्या केस मध्ये गाइस बघा हाईट सेम आहे कारण दोन्ही ट्रायंगल लाईज बिटवीन द पॅरलल लाईन आणि बेस सेम आहे. म्हणजे हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे. इफ दिस इज द कंडिशन हाईट बेस कट झाला तर रेशोज ऑफ सच ट्रायंगल काय येणार गाइस? 1:1. ओव्हरऑल आय थिंक सो भरपूर जणांना क्लिक झालं. गॉट इट? नाव सी डायरेक्टली लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू काय गाइस? बेस इंटू हाईट. बेस काय इथं? BC इंटू हाईट काय गाइस? AP आणि परत बेस सेकंड ट्रायंगलची बेस काय गाइस? BCच आहे आणि हाईट पण काय गाइस? APच आहे. इज इट क्लिअर? गेटिंग इट गाइस? समजतंय का? ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस म्हणून हे काय होतंय गाइस? कट शॉर्ट केलं की BC आणि BC कट, AP आणि AP कट 1:1. रेशो किती आला गाइस? 1:1. समजतंय का? द स्टार पॉइंट जो पॉइंट इथं नोट करायचा आहे काय? इफ two triangles lies between
पॅरलल लाईन्स, पॅरलल लाईनच्या मधील लाईन देअर हाईट इज काय गाईस कॉमन. क्लिक झालं. हा एक इम्पॉर्टंट स्टार पॉइंट लक्षात ठेवायचा. म्हणून तर रिझन काय देणार गाईस, इथं रिझन येणार ट्रायंगल्स हॅव्हिंग काय गाईस कॉमन काय गाईस कॉमन बेस अँड इक्वल हाईट. बेस आणि हाईट सेम आहे, म्हणजे बेस सेम आणि हाईट इक्वल आहे. इज इट क्लिअर. समजला असेल तर रेशो ऑफ टू ट्रायंगल किती येणार गाईस 1:1. व्हेरी इझी सम. ओके. ओके गाइस, नाउ जस्ट सी द लास्ट सम ऑफ द फर्स्ट एक्सरसाइज. ही फिगर बघून घ्या. ABC मोठा ट्रायंगल आहे, परत PBC त्या आतमध्ये ट्रायंगल आहे. अँड व्हॉट इज गिवन PQ इज परपेंडिक्युलर टू BC अँड AD इज परपेंडिक्युलर टू BC. आणि आता ह्या गिवन हा जो फिगर आहे तिथनं आपल्याला वेगळे वेगळे ट्रायंगलचे रेशोज, एरियाचे रेशोज दिलेले आहेत आणि ते आपल्याला रेशो एक्झॅक्टली काय ते फाइंड करायचं आहे. नाव काय सी ऑब्झर्व करा सगळे. पहिलं रेशोज ऑफ काय ट्रायंगल PQB अपॉन PBC. नाव जस्ट सी PQB गाइस लक्ष द्या. PQB हा ट्रायंगल. ओके. आणि सेकंड ट्रायंगल कुठला आहे गाइस PBC. कुठला ट्रायंगल गाइस PBC. तर गाइस तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिलं तर एरिया ऑफ ट्रायंगल PBC काय PQB बेस इंटू हाईट. बेस किती याची BQ आणि हाईट किती आहे गाइस PQ. समजतंय का गाइस. आणि एरिया ऑफ ट्रायंगल PBC च PBC बेस काय आहे गाइस BC. ओके. आणि हाईट काय PQ च आहे. इज इट क्लिअर. PQ येत आहे म्हणजे दोघांची हाईट काय झाली कट. म्हणजे रेशो इज इक्वल टू काय गाइस BQ अपॉन BC. रिझन ट्रायंगल्स हॅव्हिंग काय गाइस कॉमन काय हाईट. गॉट इट. एकदम इझी. अशाच पद्धतीत परत हा ट्रायंगल ऑब्झर्व करा. PBC कुठला गाइस PBC. PBC मध्ये व्हॉट इज बेस BC. PBC मध्ये बेस BC आहे. हाईट काय आहे गाइस PQ. लिहिलं. आता ABC आहे ABC. ट्रायंगल ABC मध्ये बेस काय आहे गाइस BC इंटू हाईट काय आहे गाइस ABC ट्रायंगलचा हाईट काय AD. इज इट क्लिअर. समजतं. एकदम इझी आहे गाइस. मग BC कट झालं. राहिलं काय गाइस PQ अपॉन AD. रिझन काय लिहिणार गाइस ट्रायंगल्स हॅव्हिंग. आता ह्या दोघांमध्ये काय कॉमन होतं गाइस BC बेस काय होती कॉमन बेस. हॅव्हिंग कॉमन बेस. किती जणांना क्लिक झालं. इझी सम्स आहेत गाइस. ओके. आता तसंच इन ट्रायंगल ABC बेस काय गाइस बेस BC इंटू हाईट काय गाइस AD. ओके. आणि परत ट्रायंगल ADC दिलेला आहे. इन ट्रायंगल कुठला ADC मध्ये बेस काय DC आणि हाईट काय गाइस AD. समजताय. इझी आहे गाइस. ओके. तर हाईट कट झाली. तर राहिला काय गाइस इथं काय राहिलं रेशो BC अपॉन BC. रिझन ट्रायंगल्स हॅव्हिंग काय गाइस कॉमन हाईट. आणि ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये गाइस कुठल्या ABC मध्ये पण हाईट ADच आहे आणि ADC मध्ये पण हाईट ADच आहे. म्हणजे ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन हाईट. गॉट इट. इन द सेम वे लास्ट तुम्हाला जमेल गाइस. चला बघूया. परत लास्ट इन ट्रायंगल ADC बेस काय DC इंटू हाईट काय गाइस AD. परत आणि इन ट्रायंगल PQC बेस काय QC इंटू हाईट काय PQ. ओके. इथं बेस पण कॉमन नाहीये, हाईट कॉमन नाही. दॅट्स द आन्सर. इथं काय लिहिणार गाइस ratios of areas of two triangles property. थेरम लिहू शकता. गॉट इट. इझी. लास्ट सम खूपच इझी होता. फक्त बेस इंटू हाईट जे कॉमन कट करायचं मग रिझन द्यायचं. तिथं पण तेच दिलं रिझन तिथं तेच आणि तिथं काहीच कॉमन नाही लास्ट सम.
इज इट क्लिअर? तर फर्स्ट एक्सरसाइज होपसो तुम्हाला सगळ्यांना कळली आहे. इझी एक्सरसाइज होती. ओके फाईन.